यानंतर पुढची बातमी बघूया। फरार असलेल्या निदा खानच्या शोधासाठी पोलिसांनी अत्यंत गोपनीय आणि शिताफीनं मोहीम राबवली असल्याची माहिती समोर आली आहे। सुमारे 10 दिवसांपासून निदा खान ही तिची आई, भाऊ आणि मावशीसोबत छत्रपती संभाजीनगरमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकानं स्थानिक पोलिसांच्या मदतीनं तपासाला वेग दिला। विशेष म्हणजे काही महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सलग 6 दिवस परिसरामध्ये गुप्त पाळत ठेवत प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होते। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार संभाजीनगरातून निदा निसटली असती तर ती थेट हैदराबादला जाण्याच्या तयारीत होती। संभाजीनगरहून निदा खान ही हैदराबादला जाण्याच्या तयारीत होती। गेल्या 6 दिवसांपासून तिच्यावर पाळत ठेवण्यात आलेली होती। महिला पोलिसांचं विशेष पथक होतं जे तिच्यावर पाळत ठेवत होतं आणि त्यानंतर मोठ्या शिताफीनं हिला अटक करण्यात आलेली आहे। संभाजीनगरमध्ये राहत होती आणि त्यानंतर विशेष मोहीम राबवत तिला अटक करण्यात आली। संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे। संभाजीनगरमध्ये निदा खान अटक प्रकरणामध्ये एसआयटी चौकशीची मागणी संजय शिरसाट यांनी केलेली आहे। मंत्री संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि निदा खान प्रकरणामध्ये एसआयटी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। याबाबत त्यांनी एमआयएमच्या पक्षावर देखील आरोप केलेले होते आणि इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले आणि त्यानंतर आता निदा खान प्रकरणामध्ये एसआयटी चौकशीची या पत्रातून त्यांनी मागणी केलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुमित सावंत अधिक माहिती देतील। सुमित, पत्र लिहिण्यात आलेलं आहे मुख्यमंत्र्यांना संजय शिरसाट यांनी, काय त्यांनी मागणी केलेली आहे पत्राद्वारे नेमकी? या निदा खान प्रकरणामध्ये हे पत्र संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे आणि त्यात त्यांचं म्हणणं आहे की या प्रकारामध्ये काही राजकीय व्यक्ती तसंच काही संबंधित घटकांचा सहभाग असल्याचा आरोप आहे किंवा तशी चर्चा आहे। त्यामुळे आपण एमआयएम पक्षाशी संबंधित जे काही व्यक्ती आहेत किंवा नगरसेवक मतीन पटेल आणि माजी खासदार इम्तियाज जलील आहेत त्यांचा उल्लेख होत असल्यामुळे त्यांची चौकशी आणि सगळ्याच प्रकरणाची पारदर्शक चौकशी करायची असेल तर त्यासाठी एसआयटी स्थापन करणं गरजेचं आहे। म्हणूनच त्यांनी आपण हे पत्र मुख्यमंत्र्यांना आज देतोय आणि एसआयटीची चौकशी व्हावी अशी मागणी करतोय असं म्हटलेलं होतं आणि त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलेलं आहे। निदा खान ही संभाजीनगरमध्येच का आढळली, तिथे ती कोणाच्या आश्रयाने राहत होती, तिथे तिच्याशी संबंधित आणखी कोण व्यक्ती आहेत का किंवा त्यांचा या सगळ्या प्रकारामध्ये तिला पाठबळ होतं का याची माहिती मिळवणं गरजेचं आहे आणि म्हणूनच एसआयटीच्या चौकशीची त्यांनी मागणी केली आहे। नक्कीच, आता या पत्राची दखल मुख्यमंत्री घेतात का ते पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद सुमित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।